हॅलो गाईज, मी अंकिता तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सकाळचे काम सगळे आवरल्यानंतर मस्त झाडांना पाणी दिलेलं होतं, कारण 3 ते 4 दिवसातच मी पाणी देते झाडांना. आणि हे काम करत असताना माझा लेकरू माझ्याकडे एकसारखं असं कौतुकाने बघत होता आणि काय मम्मा काम करते हे सुद्धा बघत होता. मस्त स्किन केअर वगैरे करून घेतलं, कारण फेसवॉश मी खूप दिवसानंतर करते आणि मला वेळसुद्धा नसतो. सात्विकला ब्रेकफास्ट दिल्यानंतर तुम्ही विचार करत असेल हा कॅबवाला आलेला आहे आणि आम्ही कुठे जाणार आहे, बट नाही. 3 दिवसापूर्वी आम्ही ताईकडे गेलो होतो आणि त्यांच्या कॅबमध्ये आमची कॅब राहिलेली होती. त्यांनी इतकी प्रामाणिकपणाने 3 दिवसानंतर फोन करून आणून दिली आणि असे लोक भेटायला खूप नशीब लागते. आणि हे काका खूप छान होते. 3 दिवसानंतर मात्र माझ्या कॅबचे असे काही हाल झालेले होते. जेवणामध्ये मला करायचे होते छोले, म्हणून टमॅटो कांद्याचा पेस्ट करून मस्त अद्रक लसणच्या पेस्टमध्ये अशा प्रकारे छोले करून घेतलेले होते. आणि तुम्ही बघू शकता की माझ्या छोल्यांची भाजी कशा प्रकारे झालेली आहे. थोड्या वेळ झोप काढल्यानंतर फळवाल्यांचा आवाज आला. खाली फळवाले आले होते, बट जातपर्यंत फळवाले निघून गेले, म्हणून थोडा मूड ऑफ झालेला होता. देवाची पूजा वगैरे मात्र करायला मी विसरत नाही आणि हे मला खूप जास्ती आवडते आणि मनसुद्धा प्रसन्न होते. रात्री थोडेच कपडे होते सात्विकचे, म्हणून ते डिटर्जंटमध्ये टाकायचे होते, म्हणून सात्विकचे कपडे अशा प्रकारे डिटर्जंटमध्ये टाकून घेतले, कारण ते थोड्या वेळ जास्त छान भिजले की लगेच ते निघून जाते आणि सात्विकचे कपडे खूप घाण होतात. सगळं झाल्यानंतर मला जेवण बनवायचं होतं आणि स्वयंपाकात मी भाजीचं सुद्धा नव्हतं आणलं, म्हणून असा दाल तडका बनवलेला होता. शुभम येतपर्यंत मला रोज भूक लागते, म्हणून अशा प्रकारे मी आज केळ वगैरे खाऊन घेतला आणि परत घर आवरायला घेतलं. घर आवरून घेतल्यानंतर इतकं छान घर क्लीन झालं होतं, कारण सात्विक घरी नव्हता. घरी आम्ही मस्त असं जेवण वगैरे केलं आणि रात्रीचे काम मी रात्रीच आवरते. सगळं आवरून झाल्यानंतर शुभमने मस्त दूध वगैरे पिला आणि असा दिवस संपला. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.